नागपूर रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 असलेला दिशादर्शक फलक कोसळला। यामध्ये दुचाकीस्वार जागीच ठार झाला तर इतर 2 वाहनांचेही नुकसान झाले आहे। ही घटना अहमदपूर शिरूर ताजबंद दरम्यान महादेववाडी येथे शनिवारी सायंकाळी घडली। अहमदपूर ते शिरूर ताजबंद मार्गावरील महादेववाडी पाटीजनी नागपूर रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यामुळे दिशादर्शक फलक कोसळला। यामध्ये अहमदपूरकडून शिरूरकडे ज्ञानेश्वर बालाजी साकी वय 29 राहणार आष्टा तालुका चाकूर हा दुचाकीवरून MH20 BH 7701 निघाला होता। दरम्यान सायंकाळच्या सुमारास अचानक झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे राष्ट्रीय महामार्गावर उभारण्यात आलेला दिशादर्शक फलक अचानक कोसळला। यामध्ये दुचाकीस्वारचा ज्ञानेश्वर साके हा जागीच ठार झाला आहे। त्याचबरोबर शिरूर ताजबंदकडे निघालेल्या एका महिंद्रा बोलेरो जीप आणि कारचेही नुकसान झाले। याबाबत अहमदपूर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे। मयत ज्ञानेश्वर बालाजी साके यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, 2 मुली आहेत।